Thank you.
परमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज मनज मरुततुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठम वाताज्म वानरयुक्तमुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्य गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा श्री पाहता पाहता त्रिभुवनी श्री गुरु साईका असता का इतरांचा लेखा कोण करी ऐसी याचा पदर धरा
या नामयज्ञाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या वाट्याला आलेली आहे. श्रोते, तुम्ही महिषाची मूर्ती, सर्व तपोवृत्त मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्व ज्ञानवान गुणीवान मंडळी मागे पुढे जे आहेत, खरोखरच मला एक सार्थ अभिमान वाटतोय की मी ज्या वेळेला या ठिकाणी पहिलं कीर्तन केलं ना, एकीकडून दुःखही वाटतंय. त्यावेळेला आमचे मारुती बाबा घाडगे मला पहिला पिठा बांधला आणि पहिलं धोतर कोणी लावलं नेसवलं ते आमचे विठोबाबा भोयटे, म्हणून गेले दिगंबर विश्वर. देऊचे जनक, ज्यांना जगद्गुरु म्हणून म्हटलं जातं, ज्यांना जगद्गुरु म्हणून संबोधलं जातं, ते देऊ निवासी, देऊचे साधक भक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. परंतु गाथेमध्ये त्याचा आता गाळलाय. त्या अभंगाला जो आहे ना, संत चरणरज हा अभंग जो आहे तो दांडेकर साहेब म्हणजे मामासाहेब दांडेकर यांच्या गाथेमध्ये पूर्वी होता, पण आता हा अभंग गाळलाय. परंतु संतपर अभंग आहे आणि हा संतपर अभंग सर्वांच्या पाट्यातील परिचयातील असा अभंग घेतलाय विठाला. आज या ठिकाणी रामनवमी आहे आणि त्या रामाचं चरित्र थोडस तरी त्या रामनवमी संदर्भात या ठिकाणी आपण पाहूया. रामासारखा देवडाई, रामासारखा देव नाही, रामासारखा गुरु नाही, रामासारखा शिष्य नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा भाऊ नाही. रामराज्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिकता आपणवते. सर्व प्रजा सुखी होती. रामराज्यामध्ये सर्व प्रजा सुखी होती. कोणतीच उणीव रामराज्यामध्ये नव्हती. झाले रामराज्य काय उणे आम्हासी. गायी म्हैसी ज्या आहेत ना, ते भरपूर दूध देत होते, पीक भरपूर येत होतं आणि काहीच उणीव रामराज्यामध्ये नव्हती. असं ते रामराज्य होतं. म्हणून आपण जर काम करत असताना म्हटलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवसम सुख होईल लोकांचा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोची देवीला उपवासी. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. रामासंदर्भात हा अभंग जो आहे संतपर अभंग आहे आणि आता 11:15 वाजले. 11 वाजता आपल्याला संपवायचे नियमाप्रमाणे आणि त्यामुळे अभंगावरती थोडक्यात बोलणार आहे मी. रामाचं वर्णन केलं. हनुमंतरायाची हा रामनवमी तो हनुमान जयंती असा उत्सव चालतो.
72 वर्ष झाली या उत्सवाला, म्हणजे 6 तप पूर्ण झाली. 7व्या तपाकडे आपण वाटचाल केली. मग असे सांगितलं, बरेचसे वक्ते प्रवचनामध्ये पण बोलतात, इवलेचे रूप लावलेले द्वारी त्याचा विलोप केला गगनावरी. बरीचशी धुनीदांती मंडळी या ठिकाणी निघून गेली आणि असे असणारी सर्व मंडळी, बाकी काही मंडळी आहेत तर खरोखरच सार्थ अभिमान वाटतो ह्या मंडळींचा. आणि हा अभंग जो आहे ना, तो अभंग संत चरण रज लागता सहज. संत चरण रज म्हटलंय. रज म्हणजे काय? रज म्हणजे माती. माती म्हटलंय. एकीकडे ज्ञान म्हटलंय. अभंगाचा भावार्थ थोडक्यात तुमच्या समोर मांडतो आणि कीर्तन संपवतो. संत चरण रज म्हटलंय. रज म्हणजे माती आणि ज्ञान पण म्हटलंय. चरण रज कुठे लागायला पाहिजे? लागता सहज म्हटलंय. संत चरण रज सहज जर तुम्हाला लागले ना, तर वासनेचं बीज जे आहे ना, ते काय जळून जाईल सांगितलंय. एकदा का तुमच्या डोक्याला संतांचे चरण, संतांचं रज जर लागली, माती जर लागली, ते ज्ञान जर प्राप्त झालं ना, तर तुमचं वासनेचं बीज जे आहे ना, ते जळून जात गेल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा पहिल्या चरणाचा भावार्थ. आणि मग वासनेचं बीज जळालं ना, मग वासना एकदा माणसाच्या मनातून, शरीरातून, मनातून वासना जर नष्ट झाली, मग रामनामाची आवड निर्माण होते. आणि मग रामनामाची आवड निर्माण झाली ना, तर सुख जे आहे ना, ते घरोघरी वाढल्याशिवाय राहत नाही. आणि मग तिसऱ्या चरणाचा भावार्थ असा आहे, कंठी प्रेम दाटे. कंठामध्ये जर प्रेम दाटलं, प्रेम एका दाटलं तर नैनी नीर म्हणजे डोळ्यामधून अश्रू 2 प्रकारचे येतात. प्रेमाचे अश्रू येतात, दुःखाचे अश्रू येतात. 2 प्रकारचे अश्रू असतात आणि 2 प्रकारचे अश्रू नैनी नीर डोळ्यामधून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुम्हाला मला सांगताय, हे साधन आहे, हे सुलभ आहे, गोमट आहे, म्हणजे चांगलं आहे, सोपं पण सांगितलंय. मग काय करा? ज्याचं पुण्य असेल ना, ज्याचं पुण्य असेल त्यालाच ते प्राप्त होईल. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल या ठिकाणी संत चरण रज सांगितलंय. आता हे संत कसे आहेत? संत आई आहेत आणि बाप आहेत. तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. संतांचा जर समागम जर घडला ना, संत समागमे एखादी परी भावे त्यांचे द्वारी स्वाण याती. संतांचा समागम घडला ना, खरोखर तो दुर्मिळ आहे. म्हणजे संतांचा जर समागम घडला तर त्या संतांच्या दारामध्ये श्वान म्हणजे काय म्हटलंय? कुत्रा बोलणं. असे असणारे संत, संत कृपाळू आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमची मदत. बरच संतपर अभंग आहेत. संतपर अभंग बरेचसे आहेत. या ठिकाणी वेळ कमी आहे आणि म्हणून अभंग करतो. अभंग 4 चरणाचा अभंग आहे. तो 4 चरणाचा अभंग थोडक्यात भावार्थ आपण या ठिकाणी घेणार आहोत. महत्व जर बघितलं ना आपण, तर थोडक्यात संत या नावावरती आपण बघितलं. भगवंताकडे नारद मुनी गेले. थोडक्यात सांगतो, नारद मुनी गेले. म्हटले संत संगतीचा महिमा सांगा. म्हटले नारदाला सांगितलं, जा मृत्यूलोकामध्ये जा आणि मृत्यूलोकामध्ये किडा जन्मला आहे, त्याला संत संगतीचा महिमा विचार. त्यावेळेला नारद मृत्यूलोकामध्ये आले. त्या किड्याला विचारलं, अरे किड्या, संत संगतीचा महिमा सांग म्हटले. एवढं विचारलं. किडा काय झाला? गतप्राण झाला. नारद परत भगवंताकडे गेले. म्हटले किडा गतप्राण झाला. म्हटले आठवड्याने काय कर, एक सरडा जन्मावर येणार आहे, त्याला जाऊन भेट आणि त्याला विचार. म्हटलं संत संगतीचा महिमा काय आहे. आणि त्यावेळेला नारदाने पुन्हा मृत्यूलोकामध्ये येण्याचा प्रयास केला. मृत्यूलोकामध्ये आले. किड्या सरड्याला विचारलं. अरे म्हटलं संत संगतीचा महिमा काय?
सरड्याने ते ऐकलं आणि सरडाही गतप्राण झाला. परत नारद भगवंताकडे गेले. म्हटले त्या सरड्याला विचारलं, सरडाही मेला म्हटले थोड्या दिवसांनी एक पोपटाचं पिल्लू जन्माला येणार आहे, त्याला जाऊन संत संगतीचा महिमा विचार. आणि त्यावेळेला नारद परत मृत्यूलोकामध्ये आले आणि पोपटाच्या पिल्लाला म्हटले, अरे पिल्ला म्हटलं संत संगतीचा महिमा काय तो सांग ना. आणि त्याने बघितलं नारदाकडे, तोही गतप्राण झाला. 3 झाले. परत भगवंताकडे गेले. भगवंतानं सांगितलं, म्हटलं पोपटालाही विचारलं, तोही गतप्राण झाला. मग म्हटलं आता एक काम कर, एक महिन्याने एक वासरू जन्माला येणार आहे, त्याला जाऊन मृत्यूलोकामध्ये जाऊन विचार. म्हटले मृत्यूलोकामध्ये जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. त्यावेळेला नारद परत मृत्यूलोकामध्ये आले आणि विचारलं, अरे वासरा संत संगतीचा महिमा सांग. वासराने नारदाकडे पाहिलं आणि वासरानेही आपला देह सोडला. आता प्रश्न पडला, संत संगतीचा महिमा सांगतोय, चरणरज पुढेच बघायची आहे. आणि मग भगवंताकडे नारद गेले. म्हटले वासराने आपला प्राण सोडला. मग भगवंताने सांगितलं, एक वर्षानंतर 6 महिन्यानंतर एका राजाला म्हातारपणे मुलगा म्हणाले. आणि मग त्याला जाऊन काय तू त्याचा संत संगतीचा महिमा विचार. अरे म्हटले नारद, म्हटले मी 4 ठिकाणी मला भगवंताने पाठवलं आणि त्यावेळेला संत संगतीचा महिमा विचारला, ते गतप्राण झाले. आता ज्या राजाला म्हातारपणी मुलगा होणार आहे आणि त्याला जर मी विचार केला तर माझी सेंडी आणि विना ठेवील का. मग तो काय केला, म्हटलं ठीक आहे काहीच होणार नाही. भगवंताने सांगितलं नारदा बिंदाचा काहीच होणार नाही. नारद आले, मृत्यूलोकामध्ये आले. आणि मग आल्यानंतर त्यांनी विचारलं, बघितलं. म्हटलं आता या राजवाड्यामध्ये म्हातारपणी राजाला मुलगा झालेला आहे आणि मग या ठिकाणी जायचं म्हणजे सावधगिरीने केलं पाहिजे ना. कारण आता म्हातारपणी त्या राजाला मुलगा झालाय, सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे, अवघेच त्रैलोक्य आनंदाची आता. आणि असं आनंदाचं वातावरण असताना त्या ठिकाणी कसं काय प्रश्न विचारणार त्या राजाच्या मुलगाला. पण भगवंतानी खात्री घेतली. नारद गेले, विचारलं. म्हटलं अरे म्हटलं चोरूनच गेले जरा. नारदांचा स्वभाव जरा आता म्हटलं विचारायचं, पण भगवंतानी हमी घेतली आपली, परंतु विचारूया आपण. आणि मग त्यावेळेला जाऊन ते जे बाळ जे जन्माला आलं होतं ना, त्या बाळाच्या बाजूला गेले आणि विचारलं. म्हटलं संत संगतीचा महिमा काय. म्हटलं बाळाने नारदाकडे पाहिलं आणि ते बाळ नारदाला बघून हसायला लागलं. म्हटलं ज्याच्याकडून तुम्ही आलात ना त्याला घेऊन या. म्हटलं ज्याच्याकडून तुम्ही आलात त्याला घेऊन या आणि मग नंतर मी संत संगतीचा महिमा सांगतो. आणि मग त्यावेळेला नारदाने थेट गाठलं, भगवंताला गाठलं. म्हटले तुम्हाला त्या नवजात बाळ जन्माला आलेला आहे ना, त्याने तुम्हाला बोलवलेलं आहे. नारद थेट गेले, सांगितलं. भगवंतानी काही आडीवेळी घेतले नाही. नारदाच्या बरोबर थेट राजवाड्यामध्ये आले. आणि मग नारदाने विचारलं, आता तरी सांग. म्हटले देवाला घेऊन आलोय ना, आता तरी संत संगतीचा महिमा सांग. त्यावेळेला सांगितलं. म्हटलं पहिल्या जन्मामध्ये किडा होतो, त्यावेळेला दर्शन झालं. दुसऱ्या जन्मी मी सरडा होतो, त्यावेळेला दर्शन झालं. तिसऱ्या जन्मी मी पोपट होतो, त्यावेळेला दर्शन झालं. चौथ्या वेळेला मी वासरू होतो, त्यावेळेला दर्शन झालं. आणि आता माझा या राजघराण्यामध्ये माझा जन्म झालेला आहे, आता हे दर्शन झालंय. हाच संत संगतीचा महिमा आहे. विठाला हा झाला संतांचा महिमा. आता संत चरण रज सांगितलंय. रज म्हणजे माती. मला गुरुमाऊलींचा एक प्रवचनामध्ये याच ठिकाणी प्रवचन झालं बाबांचं. त्यावेळेला बाबांनी असा एक बोध केला म्हणताना, तुमच्या डोक्याला तुमच्या कपाळावर काही नसेल तरी चालेल, जर कपाळ मोक्षाचं असेल तर माती जी आहे ना
जमिनीतली माती घ्या आणि डोक्याला लावा, पण कपाळ कधी मोक्ष ठेवू नका. आणि मग ते चरणरज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संतांचं चरणरज सांगितलंय. आता चरणरज एक थोडक्यात सांगतो, बराचसा आपल्याला वेळ कमी येणार आहे. चरणरज सांगितलंय. तुकाराम महाराजांची जी पत्नी होती आवली, तिला दुसरं नाव होतं म्हणजे जिजाबाई, प्रेमाने आवली म्हणायची. आणि मग तुकाराम महाराजांच्याकडे 3 ठिकाण आहेत. तुकाराम महाराजांची भंडारा डोंगर, भामणा आणि बोराडा. 3 डोंगरावर तुकाराम महाराजांचं वास्तव्य असायचं. आणि मग आवळीला प्रश्न पडायचा, भाकरी घेऊन न्याहारी घेऊन कुठं जायचं. त्यावेळेला प्रश्न पडायचा, महाराज कुठल्या दिशेला गेले काहीच कळत नाही. आणि मग तर्क वितर्क लावून आवली जी आहे, जी जिजाबाई आहे, ती त्या ठिकाणी तर्क वितर्क लावून महाराज कुठे गेले असतील, भामचंद्रावर गेलेत, घोरड्यावर गेलेत की भंडाऱ्यावर गेलेत. मग असं तर्क वितर्क लावून आवली त्या ठिकाणी पोहोचायची. आणि त्यावेळेला आवलीला खूप त्रास सहन व्हायचा. आणि तो त्रास सहन करून आवली त्या ठिकाणी महाराज ज्या ठिकाणी गेलेत ना, ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत ना, त्या ठिकाणी ती जायची. न्याहारी समोर करत असताना जी आवली होती, जिजाबाई होती, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती रडू लागली. त्यावेळेला महाराज म्हणतात, आवली का रडतेस? तर मला प्रश्न पडतो, तुम्हाला न्याहारी आणायचे कुठे? तुम्हाला जे शिदोरी जी आहे, भाकरी जी आहे, ती आणायची कुठे हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. त्यामुळे माझ्या डोळ्यातून काय अश्रू येतात. एवढं करायची गरजच नाही. तुकाराम महाराज म्हटले एवढं करायची गरजच नाही. कारण तू ज्या ठिकाणी देऊवरून निघतेस ना, देऊ सोडलं का भंडारा डोंगराचा रस्ता लागतो, घोराडा डोंगराचा रस्ता लागतो, भामणाचा डोंगराचा रस्ता लागतो. त्या ठिकाणी आलीस आणि माती उचल म्हटले. माती उचल आणि माती उचल. ती माती जर विठ्ठल विठ्ठल बोलली, त्या ठिकाणी मी गेलेलो असेल. हे झालं तुकाराम महाराजांच्या संदर्भात. या ठिकाणी जर माती जर आता नामदेवराय बघा, नामदेवराय चालायचे पुढे, देव ही चरण्याची माता धावतच चालत ती मागे मागे. नामदेवराय पुढे चालायचे आणि देव गपचूप त्यांच्या पायाची माती घेऊन कुठे डोक्याला लावायची. एवढा मोठा अधिकार आहे, एवढा मोठा अधिकार आहे. म्हणजे चरणरज आपण बोलतोय, देव इच्छिरज चरणीची माता धावतच चालत ती मागे मागे. एका ठिकाणी दुसरा दृष्टांत जर बघितला आपण, गोड असं वर्णन आहे, भगवंताच आहे. चरण रज आपण बघतोय, त्या ठिकाणी देवाचं डोकं दुखतं. आपलं नाही, देवाचं डोकं दुखायला लागलं. देवाचं पण कधी कधी डोकं दुखत होतं आणि देवाचं डोकं दुखत होतं. आणि त्यावेळेला नारद त्या ठिकाणी आले. देवा काय होतंय म्हटलं, डोकं दुखतंय. आणि डोकं दुखतंय म्हटले, काय औषध उपचार? नारदाने सांगितलं, जा म्हटले. कुठे जा? वाळवंट मध्ये जा. तिथे माझे भक्त जे आहेत ना, ते नाचत आहे. विठूचा गजर हरिनामाचा शेजार रोगीला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडीला. आणि ते भक्त जे त्या ठिकाणी नाचत आहेत ना, त्यांना सांग तुमच्या पायाखालची माती मला घ्या. नारदाला भगवंतांनी पाठवलं आणि सांगितलं पायाखालची माती द्या. आता पायाखालची माती कोण देणार हो? काय येड लागलंय का त्या भक्तांना? देवाचे भक्त खरे वाळवंटामध्ये नाचताय, पण पायाची माती थोडे देणार ते. आणि त्यावेळेला वाळवंटामध्ये आले, म्हणजे देवाचं डोकं दुखतंय. देवाने निरोप सांगितलाय की तुमच्या पायात खालची माती जी आहे ते देवाने मागितले. देवाचं डोकं दुखतंय म्हटले देणार नाही. सांगितलं देणार नाही म्हटले. नारद सरळ थेट गेले देवाकडे. देवा माती द्यायला भक्त तयार नाही. म्हटलं ठीक आहे, ते देत नसतील दुसऱ्या गोपिका आहेत ना, गोपिका आहेत म्हटले जा त्या गोपिकांना जाऊन भेटा.
गोपिकांना जाऊन भेटा आणि मग त्या ठिकाणी गोपिका चरणरज म्हणजे माती देते. नारद थेट आले गोपिकांना म्हटले, देवाचं डोकं दुखतंय, तुमच्या चरणाची माती देवाने मागितलेली आहे. आणि त्या ठिकाणी नारद आले, बोलले. म्हटलं ठीक आहे. गोपिकांनी काय केलं, हंडाभर दूध आणलं, आणि दूध मातीत ओतलं, मातीमध्ये ओतलं. नाचायला लागल्या गोपिका आणि गोपिका नाचायला लागल्या आणि नाचल्यानंतर एक गोळा मातीचा तयार केला. तो तयार केलेला गोळा सांगितला, नारदा हा घेऊन जा आणि देवाच्या डोक्याला लावा, देवाच्या डोक्याला लावा. आता नारदाला तो नारद म्हटलं, काय नरकात जायचं का तुम्हाला? तुम्ही देवाच्या डोक्याला माती, तुमच्या पायाची माती देता, तुम्ही नरकात जाल ना? अरे म्हटले, गोपिका म्हटल्या, आम्ही नरकात गेलो तरी चालेल, पण हा गोळा घ्या आणि देवाच्या डोक्याला लावा. आणि मग तो गोळा घेतला आणि देवाच्या डोक्याला नारदाने घेऊन गेले, देवाच्या डोक्याला लावला. हेच अभंगाचं पहिलं. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, त्याचे अवसरे पावणे पातलो आम्ही. नवरात्र मध्ये आंब्याचा रस सहज होईल का? नवरात्र आहे, आंब्याचा रस सहज होईल का? आंबे पाहिजेत. आणि मग माऊलीने म्हटलेलं आहे, सहज एखादी गोष्टी होत नाही, ती कळायला, एखादी गोष्ट कळायला आई व्हावी लागते. मग सहज एखादी गोष्ट आपण जर नवरात्रामध्ये आंब्याचा रस पाहिजे तर आमरस पाहिजे तर आंबे पाहिजेत, आणि त्याच्यानंतर ते सहज शक्य होत नाही. म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानेश्वरी जी आहे ती सहज करण्यासारखा ग्रंथ नाही, ते अनुभवावी लागते. एकतरी ओवी म्हणूनच सांगितलंय, जर सहज एखादी गोष्ट शक्य होत नाही. आता सहजवर 2 मिनिटच बोललो. पुढे वासनेचे बीज, वासना बऱ्याच प्रकारची वासना, लोकवासना आहे, देह वासना आहे, सौंदर्य वासना पण आहे, आयुष्य वासना आहे, शास्त्र वासना आहे, बऱ्याच प्रकारच्या वासना आहेत. आपण त्या वासनेच्या आहारी कसे जातो ते आपण थोडक्यात बोलू. रोहिदास महाराज ब्राह्मण होते.
कशावर गेलं लक्ष? ब्राह्मण कुळातला रविदास ब्राह्मण कुळात, परंतु लक्ष गेलं चप्पलवरती, वासनेच्या चप्पलवर लक्ष गेलं. जन्म कुठं? जडभक्त राजा, जडभक्त राजा हरी गणवागे तसं हे सुंदर दिसलं पाहिजे म्हणून आपण अंगाला साबण लावतो. पण हा जो देह जो आहे ना, हा देह जो अग्नीच्या ताब्यात गेला, त्याची 3 चिमट्या राग झाली, हडे उरली ती कुत्र्याने चगळली, हडे उरली ती कुत्र्याने चगळली, 3 चिमट्या राग झाली त्या देहाची. जो आपण साबण लावतो ना अंगाला, त्या देहाची अवस्था अशी आहे. 3 चिमट्या राग झाली, हडे उरली ती कुत्र्याने चगळली, त्यात कृमी किडे पडले. कुत्र्याने चगळल्यानंतर कृमी किडे पडले. मग ही
जर आपल्या देहाची साबण लावलेल्या देहाची अवस्था जर ही आहे ती आहे वासना. आपण जेवलो, पोटभर जेवलो आणि जेवल्यानंतर आपण जर म्हटलं की जरा थंड पेय म्हणजे शीतपेय जे म्हणतात ना ते प्यावं, तर ही वासना आहे. जेवल्यानंतर शीतपेय पिणं ही वासना आहे. लोकवासना सांगितले लोकांनी मला चांगलं म्हणा, चांगलं म्हणतील ना, पण आपल्यात पण काहीतरी गुण असावे लागतं. तो विषय नाही आपला. लोकवासना मला चांगलं व्हावं, मला चांगलं बोलावं, लोकांनी मला चांगलं मानावं, ही लोकवासना आहे. शास्त्र वासना आहे. माझ्यासारखं ज्ञानी कोण नाही, माझ्यासारखा पंडित कोण नाही, ही शास्त्र वासना आहे. आता आयुष्य वासनावर दोनच उदाहरण सांगतो दृष्टांत. यमाकडे एक ब्राह्मण गेला, म्हटलं माझं आयुष्य सांग, किती वर्षाचं आयुष्य आहे. म्हटले 3 पत्र पाठवेल. म्हटले कोण? म्हटले यमराज. मारेती तोडीती झोडीती निष्ठुर यमराज. ते यमराज म्हटले तुला 3 पत्रे पाठवेल. पत्र काय आलीच नाहीत ना. ब्राह्मण परत यमराजाकडे गेला, मला पत्र आले नाहीत. म्हटले पत्र पाठवले मी, आज तुला न्यायला आलोय. पहिलं पत्र तुझे केस पिकले ना, तुझं पहिलं पत्र होतं. दुसरं म्हटले नजर कमी झाली ना, नजर कमी झाली, दुसरं पत्र. मग ज्या वेळेला केस पिकलं, नजर कमी झाली आणि मग एवढ्यावरती म्हटले आता झालं ना, म्हटलं तुझं म्हटलं आयुष्य संपलं, तुला न्यायला आले. म्हटले ही झाली आयुष्य वासना. एका ठिकाणी ब्रह्मदेवाने मानवाला जे आहे ना, मानवाचे आयुष्य किती आहे महाराज? 40 वर्ष. ब्रह्मदेवाने जी वाटप केली ती फक्त 40 होती. महिलाला दिली 40, कुत्र्याला दिली 40, घुबडाला दिली 40. आता मानव वासना विरहित आहे ना, गेला ब्रह्मदेवाकडे. मला म्हटलं 40 पूर्ण नाही. म्हटले त्याच्यात काहीतरी वाढवा. म्हटले वासना विरहित आहे ना मानव. म्हटलं 40 पूर्ण नाही. तक्रार केली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने ह्या बैलाला बोलवलं, कुत्र्याला बोलवलं, घोडाला बोलवलं. म्हटलं मानव तक्रार करतोय, या ठिकाणी त्याची थोडीशी वर्ष वाढवून द्या. बैलाने म्हटलं मला 20 वर्ष खूप झाली, नांगर म्हणून मी थकतो, 20 वर्ष भरपूर झाली. कुत्रा म्हटला मला सर्व हाडाला म्हणतात, मला पण 20 वर्ष बस झाली. पुढे घोबड म्हणतो माझं तोंडच पण पाहत नाही, तर मला पण 20 वर्ष बस झाली. दिली ना इकडे, झाली ना 100, 60 वर्ष दिली. म्हणून जर वासना जी आहे ती वासना निमाली ना, वासना निमाली पाहिजे. वासनेचं बीज जे आहे ना, बीज भाजूनी केली नाही आणि हा जन्म मरण नाही. वासना निमाली ना, वासना निमाली मग काय? रामनामाची आवड निर्माण होईल ना, त्याच अभंगाचं दुसरं चरण मग राम नामे
सांगितलंय वासना निमाली तर रामनामाची आवड निर्माण होते. मग रामनामाची आवड निर्माण झाली. मग काय संतांची संगत जर असेल, चांगल्याची संगत केली तर चांगलंच होणार ना. भजन जे करणारी मंडळी आहेत त्यांची जर संगत केली तर भजन करावी लागेल. संगत जर चांगली असेल, संतांची संगत असेल, संत सहवास लागतो. नाहीतर काय पुढे जाऊन सांगितलंय ढेकणाचं संगीत या जो भंगला कुसंगे नाणीला वाजता तुझायचा. संगत पाहिजे बाई, चांगली पाहिजे. पैसेचा चोरापाशी, चोरांची संगत केली तर कशावर चिंधीवर मन धावतं ना. पैसेचा चोरापाशी चिंधी धावे. म्हणून जर संगत जर आपण चांगली केली तर आपल्याला आवड निर्माण होईल. आवड कशाची निर्माण होईल तर रामनामाची आवड निर्माण होईल. मग असे रामनामाची आवड कोणाला निर्माण झाली? आता बघा मागे अयोध्येमध्ये राम जन्मभूमीमध्ये राम लल्लाची मूर्ती म्हणजे बाल स्वरूपामध्ये जेव्हा मूर्ती स्थापन केली ना, भक्त होती शबरी. अखंड देशभर व्हिडिओ येत होते शबरीची. किती प्रेम होतं, किती आवड होती त्या शबरीला. कधीतरी माझ्या घरी ते रामप्रभू येतील, माझ्या झोपडीला त्यांचे पाय लागतील म्हणून काय करायचे? पूर्ण परिसर स्वच्छ करायची. आज येतील, उद्या येतील. भगवंत माझ्या घरी आल्यानंतर त्याला काय द्यायचं? बोरं पण बोरं आणून ठेवली आणि ती चाकत असत आणि ती चाकून त्या भगवंतासाठी ती ठेवत होती. कोण? शबरी. शबरीची बोरं भगवंताने आवडीने खाल्ली. एवढी आवड त्या शबरीला होती आणि एक ना एक दिवस शबरीच्या पर्णकुटीला भगवंताने पाहिला होता. अशी असणारी शबरी. पुढे जाऊन बघितलं आपण मीराबाई रामनाम भजनामध्ये दंग होती. मीराबाईचे वडील म्हटले काय म्हटले? कुल नासी रे. मीराबाईचे वडील म्हटले कुल नासी रे, मीरा हो गई बानरी रे. वडील म्हटले शेजारच्या मंडळीने तिला नावं ठेवली का तर भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणून शेजारी पाजाऱ्यांनी मीराबाईला नावं ठेवली. अरे देवाची सेवा करतोय, तुम्हाला नाव ठेवायची काय गरज आहे? आवड देवाची तिला निर्माण झाली ना, ती देवाच्या भजनामध्ये दंग आहे. त्या ठिकाणी तिच्या आई वडिलांनी विष प्रयोग केला ना मीराबाईसाठी. विष प्याला नामाचीचा झाला पाड्या. अशी असणारी मीराबाई. किती आवड होती, रामनामाची आवड निर्माण झाली, नामस्मरणाची आवड निर्माण झाली आणि मग तिच्यावर विष प्रयोग केला. पण देवाने ते विष पचवण्याचं काम मीराबाईसाठी देवाने विष घेतलं. फक्त प्रल्हाद जर बघितला, प्रल्हादाचा पिता करीतो जाचणी परी तो स्मरे म्हणे नारायण. कडक टाकलं ना, झोपले तर काय सवय? कडक टाकलं, तेलाच्या कढईमध्ये टाकलं, डोंगरावर कड्यावरून खाली प्रल्हादाला एवढी आवड. नारायण नारायण प्रत्येक वेळेला तो काय नारायण नारायण हा शब्द त्याच्या मुखातून येत होता. आणि नाम घेऊ नये, नाम काय घेऊ नये. मीराबाईने भजन करू नये, प्रल्हादाने नाम घेऊ नये असा विरोध त्या ठिकाणी झाला. परंतु त्यांनी प्रल्हादांनी नामस्मरणाची भजनाची काय आवड सोडली का? मीराबाईने सोडली का? नाही सोडली. कारण आवड जी आहे म्हणून संतांचा संवाद जर लागला आवड निर्माण होते. आणि ही आवड जर निर्माण जर व्हायची असेल, मग आवड एकदा निर्माण झाली ना, मग आवड निर्माण झाल्यानंतर आता पाहुण्याकडे वाजले का? आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर कंटाळामधून काय होतं? कंठी
मध्ये कंठी प्रेम दाटे सांगितले. कंठामध्ये जर प्रेम दाटलं ना मग हृदयामध्ये तो भगवान परमात्मा जो आहे ना तो प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कंठामध्ये प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, माया पाहिजे, ममता पाहिजे. मग प्रेम आपोआप निर्माण होतं. आता एका ठिकाणी वर्णन आहे, मोले घातले रडाया.
आई आज आई माया. बघा सासू जर मेली ना, सासू जर मेली तर सून किती आत्मीयतेने रडते. बघा जरा वरवरचं रडणं असतं, वरवरचं रडणं असतं. सासू जर मेली तर सून आत्मीयतेने रडत नाही, वरवरचं रडते. बोले घातले रडाया नाही, आस नाही अजून आणि माया. एका ठिकाणी असं पण आहे, आस नाही माया. आपल्यामध्ये दोन प्रकारचं अश्रू येतं. प्रेमाचे अश्रू असतात, दुःखाचे अश्रू असतात. दोन प्रकारचे अश्रू येतात. आनंदाच्या भरामध्ये प्रेमाचे अश्रू येतात आणि दुःखाच्या भरामध्ये पण दुःखाचे अश्रू येतात. दोन प्रकारचे अश्रू असतात. म्हणून जर प्रेम जर कंठ असेल, जिव्हाळा असेल, तर मग तुम्हाला तो देव भेटायचा नाही. एका ठिकाणी सुंदर असं दृष्टांत आहे. गंधमादन वाणत इंद्रजिताच्या हातात लागला. इंद्रजिताने काय केलं? त्याची मान आवडली. गंधमादन म्हटलं काय? रक्ताच्या चिरखंड्या बाहेर लागल्या त्या वानराच्या मुखातून. म्हटलं बोल आता, माझ्या पक्षात येतोस काय? तुला उपव नाही, माझ्या पक्षात येतोस काय? म्हटला राजकारण बघायला पक्षात येतोस काय म्हणजे कोण बोलला? गंधमादन. आणि मग त्यावेळेला म्हटलं मेलो तरी चालेल, मेलो तरी चालेल, पण मी राम नाही सोडणार, राम नाम सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मुखातून जे आहे ना, राम राम श्रीराम, शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मुखातून त्या देवाचं भजन घंटामधून निघालं. आणि मग त्या देवाचं भजन त्याच्या शेवटच्या मुखातून, त्या वानराच्या मुखातून शेवटच्या क्षणापर्यंत निघालं. आणि म्हणून 11 वाजत आले. काटा पुढे पुढे जातोय, आम्ही मागेच आहोत आता. आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत राम नाम सोडलं नाही. आणि मग हृदयात देवाचं चित्त स्थिर केलं ना त्याने. आणि तेच अभंगाचं शेवटचं
चांगलं आहे. एखाद्या ठिकाणी जप तप करायचं असेल तुम्हाला रानावनामध्ये जायची गरज नाही. आईचं मैसोडी करायचं आवडी आनंद ते आळा सुख आणि पुढे ठिकाणी वर्णन असं आहे, सुखे तो घरा नारायण. आधीचं प्रमाण सुखे तो घरा नारायण म्हणजे घराची सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. तुम्हाला वनामध्ये जायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणताय कुठेच जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे साधन आहे, सोपं आहे. हृदयात राम आहे. आत्मसात केल्याशिवाय माहीत पडत. त्याचा हृदयामध्ये राम असता सुखाचा आराम हृदयामध्ये. बाहेर का शोधता तुम्ही? शोधायची काही गरजच नाही. पण आपण काय करतो? हे साधन सांगितलं तुकाराम महाराजांनी, पण आपण भरकटतो. देव कुठे? देवळामध्ये. पण आपण देवळा न बसता दुसऱ्या देवाच्या नावात. या ठिकाणी वर्णन तसं आहे म्हणून तसं बोलतो. अनेक ठिकाणी भ्रमण करतो आणि मग नंतर भ्रमण केल्यानंतर ते म्हणतो देवा मला वाचव म्हणजे फिरून फिरून येतो. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर अनेक ठिकाणी देव तीर्थयात्रा केल्यानंतर तो देवाकडे येतो. म्हणजे फिरल्यानंतर हे साधन जे आहे सुलभ आहे, सोपं आहे सांगितलंय. परंतु देवाच्या काही चित्त विराजमान होत नाही. आणि मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात हे कोणाला विराजमान होतं? आमच्या दुरुस्कर महाराजांनी सांगितलं 72 वर्ष झाली सत्याला. ज्यांची पुण्याई असेल ना त्या मंदिरामध्ये बसणारी मंडळी आहे. खरोखरच पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाला कसा झालो सणमुख तो पैसा संत चरण पावलो. जर मला पुण्य असलंच तर तुमचं या देवाच्या मंदिराकडे पावले लागते. दुरुस्कर महाराजांनी म्हटले 72 वर्षामध्ये काही लोक घरी आहेत ती घरीच राहील. त्याला सप्ताह बसला की नाही ते माहित नाही. ते महाराज बोलले. परंतु पुण्य जर असेल तर ते देवळाकडे पाहिजे असेल तरी म्हणून जर आपल्यामध्ये पुण्य जर असेल ना पुण्याचा ठेवा असेल तरच मग नाम जीवावर येईल ना. म्हणून पुण्य नसल नवश्राद्धाचं पुण्य किती होतं? मगताच्या पुण्याची पावती तरी सवेच इंद्रपणाची बुटी होते. पुण्य होतं परंतु कर्म वाईट नसल्यामुळे मृत्यू लोकांमध्ये येऊन अजगर होऊन पडला. स्वर्गाधिपती झाला परिहाटी भागवला तो भुजंगत्व पावला देणं शिकाई. म्हणून असे असणार जर पुण्य असेल ना तरच तुमची पावलं देवा सानिध्यामध्ये. म्हणून पुण्य कुणाकुणाला प्राप्त झालं? जे पुण्यशील होते ना जे पुण्यशील होते आणि खरोखरच जे नामचिंतनामध्ये राहिले सहज एखादी गोष्ट साध्य होत नाही. पुण्य जे आहे पुण्यवंत व्हावे पुण्य सर्वांनाच प्राप्त झालं. आणि खरोखर 7 दिवसाचा सप्ताह असल्यामुळे आमचे गणपती कोटी म्हणतात 11च्या आतमध्ये कीर्तन संपवायचं. आमचे नलावडे सर तर पहिलीच वेळ असेल कीर्तनात बसलेत असं मला वाटतंय. आणि म्हणून आयुष्याला भावून घेतलंय ज्यांच्यामुळे या मी काही कोण कीर्तनकार नाही. मला जसा वेळ भेटतो तसा त्या ठिकाणी येण्याचा प्रयास करतो. गाडी मालक मला नेहमी म्हणतात एकादशीला येत नाही. नोकरी सांभाळून सहज ह्या गोष्टी शक्य होत नाही. मला ज्या व्यासपीठावर पहिलं या ठिकाणी आणलं ना चिकणे महाराज
सांगितलं प्रवचन करावंच लागेल. हरिभक्त परायण आमचे बाबा बाळकृष्ण महाराज पवार याने सांगितलं आमच्या गावदेवी मंदिरामध्ये मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं आणि पहिल्या कीर्तनाला आले होते माझ्या आणि त्यावेळेला हरिभक्त परायण पवार बाबाने सांगितलं की कीर्तन करावंच लागेल. अशी असणारी तुम्ही सर्व मंडळी आणि या ठिकाणी तुम्ही मंडळाने गेल्या वर्षी पहिली सेवा नाम तर कसंही बोलता येतं मी कितीही बोलेल परंतु आता पहिलाच अभंग मला संतपर आला आणि सकाळी सुचवलं म्हटलं संतपर अभंगावर बोलायचे मला काय माहिती आहे त्या दिवशी काय बोलतात ते सर्व माहिती आहे परंतु आता नेमकंच काय बोलायचं. संतांचं चरित्र तर खूप आहे चरित्र सांगितले असते तर खूपच सांगता आलं असतं. म्हणून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांचं नामोल्लेख करणं उचित वाटत नाही. सर्व टाळकरी मंडळी आमचे दुदुस्कर महाराज वसंत महाराज नलावडे ईश्वर धारक फौजी रिंगे त्याचप्रमाणे बिरामणे महाराज दिगंबर खडगे त्याचप्रमाणे किशोर धारक श्रीकांतभाऊ पवार आणि तुम्ही सर्व त्या ठिकाणी घडगे बाबा आहेत सर्व मंडळी यांना प्रणिपात करतो. सर्व जी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे टाळकरी मंडळी आहे